नमस्कार बालमित्र मैत्रिणींनो, माझे नाव श्रीमती नंदा विजय सावंत, सहाय्यक शिक्षिका, महाराणी साईबाई विद्या मंदिर, मालाड पूर्व. 100 दिवस 100 बोधकथा वाचन या उपक्रमांतर्गत आज मी तुमच्यासमोर 52वी कथा सादर करत आहे. कथेचं शीर्षक आहे 2 कोंबडे. एकदा 2 कोंबड्यांमध्ये झुंज लागते. पहिला कोंबडा दुसऱ्या कोंबड्याला जखमी करतो. जखमी कोंबडा खाली पडतो. पहिल्या कोंबड्याला स्वतःवर गर्व निर्माण होतो. तो उंच ठिकाणी बसतो आणि सर्वांना आपल्या कामगिरीचे आणि धाडसाचे वर्णन करून सांगतो. तेवढ्यातच आकाशातून एक गरुड त्याला पाहतो आणि पहिल्या कोंबड्याला पटकन उचलून दूर आकाशात घेऊन जातो. त्याच वेळी जमिनीवर असलेला कोंबडा हे दृश्य पाहतो आणि तो परत उठून अगदी मजेत जमिनीवर फिरू लागतो. या कथेचं तात्पर्य: कोणत्याही माणसाने थोड्याशा यशाने हुरळून जाऊ नये, कारण कोणाचे नशीब कधी फिरेल हे आपण सांगू शकत नाही. धन्यवाद.